नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला समोसा बटवा दाखवणार आहे। त्यासाठी मी हा अस्तर घेतलेला आहे आणि कापड घेतलेला आहे। कापडाचं माप सांगते मी तुम्हाला। हे घेतले जवळपास 10 इंच आहे हे, आणि हे आहे 6 इंच। तर त्याला हा अस्तर मी लावून घेते। झालेला आहे असा। तर हे बाजूला एक्स्ट्राचं कापड असते ते मी काढून टाकते। आता आपल्याला ह्याला झिप बसवायची आहे। हे बघा, जसं मी आधीच्या पर्समध्ये पण तुम्हाला दाखवलं की झिप कशी बसवायची। ही उपडी अशी ठेवायची, नंतर ह्याच्यावरून दाब द्यायचा। दाब म्हणजे दाब शिलाई द्यायची। त्यानंतर हा कपडा आहे तो ह्याच्यावर फोल्ड करायचा। असा पूर्ण अखंड कपडा हा ठेवून द्यायचा। हा बघा, असा हा ह्याच्यावर फोल्ड करायचा म्हणजे उपडा टाकायचा। त्याला पुन्हा आता आपण इथून शिलाई मारायची। आता ही पुन्हा चेन अशी ओपन करायची। ह्याला पुन्हा आता दाब द्यायची। तर हा कपडा असा याच्यावर ठेवायचा। ह्याच्यामध्ये ह्या झिपमध्ये मी हा रनर इन्सर्ट करते। टाकून घेतला, ह्याच्यात टाकून घेतला आणि आता हे पुन्हा आतल्या साईडला जाऊ द्यायचं। हे बघा, घेतला टाकून। तर आपल्याला हे बघा, ही इथे तुम्हाला दिसत असेल ही किनारी दिसते ना, ही किनारी आपल्याला खालच्या साईडला यायला पाहिजे आणि हे वरती यायला पाहिजे। त्यासाठी आपण इथे मध्य काढायचा। मध्य काढून इथे खुणा करून घ्यायची। त्यानुसार इथे हे असं घेतलेलं आहे। पुन्हा एकदा दाखवते। मध्य काढून घेतलं आणि पुन्हा मी असं ह्याला इथून वरून शिलाई मारणार आहे। आणि नंतर पुन्हा हे बघा, हे इथून मारलंय। आता हे असं घ्यायचं। त्याआधी मी हे बघा, ही रस्सी घेतलेली आहे नॉट, ती ह्याच्यामध्ये अशी आतमध्ये घेते, आतमध्ये टाकायची आणि इथून अशी शिलाई मारून घ्यायची। एक्स्ट्राची चेन आणि नॉटचा थोडा तुकडा राहिलेला तो मी काढून टाकते। आता हा समोसा मी ओपन करते। हा समोसा मी ओपन करते। हा बघा, दोन्ही टोक इकडे। ह्याला समोसा का म्हणतात? हा समोसाच्या शेपचा असतो म्हणून ह्याला समोसा म्हणतात।
ह्याच्यामध्ये तुम्ही कॉईन बॉक्स म्हणून ह्याच्यामध्ये पैसे टाकू शकता. हे बघा, हे पहा, छान असा समोसा तयार झालेला आहे. आता ह्याचं तुम्हाला माप मी सांगते किती झालं ते. 5, ह्याचं 5 झालेलं आहे बघा कंप्लीट. इथून थोडंसं असं म्हणजे इथून पण 5 बघा झालेलं आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्समध्ये सांगा कसा झालेला आहे हा समोसा, आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.